नमस्कार मंडळी, मी विदिशा, तुमची गोष्टीवाली ताई. आजच्या गोष्टीचं नाव आहे मोलकरणीचा मुलगा कलेक्टर झाला. चला तर मग गोष्ट सुरू करूया. सोनगाव नावाचं एक गाव होतं. तिथे शकुंतला नावाची एक बाई राहायची. 5 घरी धुणी भांडी करायची. पहाटे 4 वाजता देवळाची पहिली घंटा वाजली ना, तेव्हा तिचा दिवस सुरू व्हायचा आणि रात्री घरी परतताना तिच्या हातांना साबणाचा वास यायचा. तो वास लक्षात ठेवा मंडळी, कारण ही गोष्ट त्याच वासाची आहे. नवरा लांब साखर कारखान्यावर कामाला, बाकी सगळा संसार शकुंतलाच्या हातांवर. 5 घरं म्हणजे रोजचे 10 जिने, 100 भांडी, 200 कपडे, हात कायम पाण्यात आणि पाठ कायम वाफलेली. पण मंडळी, शकुंतलाच्या तोंडातून तक्रारीचा एक शब्द कोणी ऐकला नाही. ती म्हणायची, हात चालले की चूल पेटते, बस. आणि घरात तिचा एकुलता एक मुलगा अभय, 10वीत शिकणारा. घरात वीज न होती म्हणून रोज रात्री कंदिलाच्या उजेडात अभ्यास करायचा. शकुंतला त्याच्याकडे बघून नेहमी म्हणायची, बाळ, माझं नशीब भांड्यात गेलं, तुझं नशीब पुस्तकात आहे. तर त्या हळदी कुंकवाच्या दिवशी काय झालं? अभय आईचा विसरलेला डबा द्यायला बंगल्यावर आला आणि नकळत पुढच्या दारानं आत गेला. बस एवढंच. आणि भरल्या अंगणात इंदुबाई कडकडल्या, मोलकरणीचा मुलगा तो, मागच्या दाराने ये म्हणावं. 13 वर्षाचा अभय जागीच गोठला. त्या रात्री घरी जाताना शकुंतलाने मुलाचा हात घट्ट धरला आणि एवढंच म्हणाली, अभय, अपमान लक्षात ठेवायचा, पण द्वेष नाही करायचा. उत्तर तोंडाने नाही, कष्टाने द्यायचं. आणि मंडळी, त्याच रात्री अभयने वहीचं शेवटचं पान फाडलं. त्यावर काहीतरी लिहिलं होतं आणि ते पान कायमचं खिशात ठेवलं. काय लिहिलं होतं त्या पानावर ते शेवटी कळेलच. पुढे काय झालं? 10वीचा निकाल लागला आणि सोनगावाचा इतिहास पहिल्यांदा मोलकरणीचा मुलगा तालुक्यात पहिला आला. पण आनंद एका दिवसाचा. पुढचं शिक्षण म्हणजे शहर. फी, खोली, पुस्तक, आकडा ऐकून शकुंतला रात्रभर जागी राहिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिने 6वं घर धरलं. शेजाऱ्याने विचारलं, झेपेल का ग तुला? तर हसून म्हणाली, आईला सगळं झेपतं. अभय शहरात गेला. दिवसा कॉलेज, रात्री वाचनालयात शिपाईचं काम. जेवण म्हणजे कधी पोहे, कधी नुसता चहा. रात्री वाचनालयाच्या फरशीवरचं पुस्तकांच्या कपाटांमध्ये झोपायचं. महिन्यातून एकदा आईला पत्र यायचं, आई, मी मजेत आहे, जेवण चांगलं मिळतं, काळजी करू नकोस. आणि इकडून आई निरोप पाठवायची, बाळा, माझं काम हलकं झालंय, तब्येत छान आहे. मंडळी, दोघेही खोटं बोलत होते. तो उपाशी होता आणि ती 6व्या घरची भांडी घासत होती. पण मायेचं गणितच वेगळं असतं. इथली फसवणूक काळजीपोटी असते. गावात टोमणे चालू होते. म्हणे, मोलकरणीचा पोरगा कलेक्टर होणार. शकुंतला ऐकायची, गप्प राहायची. पण मंडळी, आता तुम्ही सांगा, एवढं करून नशीब लगेच साथ देतं का? नाही ना. पहिल्या परीक्षेचा निकाल आला आणि यादीत अभयचं नाव नव्हतं. तो गावी परत आला. आईच्या पायाशी बसून पहिल्यांदा ढसाढसा रडला. म्हणाला, आई, बस झालं, मी नोकरी धरतो, तू किती दिवस भांडी घासणार माझ्यासाठी? शकुंतला क्षणभर शांत राहिली. मग तिने मुलाची हनुवटी वर केली आणि आयुष्यभर लक्षात राहील असं वाक्य बोलली, अभय, माझ्या हातांकडे बघ. हे हात अजून 10 वर्ष भांडी घासू शकतात. तू फक्त एकच काम कर, तू पुस्तक घास. त्या एका वाक्याने सगळं बदललं मंडळी. पुढचं वर्षभर अभय झपाटल्यासारखा अभ्यास करत राहिला आणि मग निकालाचा दिवस उजाडला. वाचनालयात जुन्या कॅम्प्युटर समोर अभय बसला. यादी उघडली. थरथरत्या बोटाने खाली बघत गेला आणि एका ओळीवर बोट थांबला. अभय सूर्यवंशी, भारतीय प्रशासकीय सेवा, मोलकरणीचा मुलगा कलेक्टर झाला. पण मंडळी, खरा क्षण पुढे आहे.
अभय तसाच पहिल्या गाडीने गावी आला. आई नेमकी कोणाच्या तरी घरी भांडी घासत होती. अभय काही न बोलता तिच्या समोर गेला आणि निकालाचा कागद तिच्या ओल्या हातांवर ठेवला. ज्या हातांनी आयुष्यभर हजारे भांडी घासली त्या हातांवर आज कलेक्टरचा निकाल थरथरत होता. पण त्याला काहीच बोलली नाही, फक्त त्या कागदाकडे बघत राहिली. आणि मग आभाळाकडे बघून तिने पदराने डोळे पुसले. बातमी सोनगावात वाऱ्यासारखी पसरली आणि मंडळी त्या हळदी कुंकवात असलेल्या 40 जणी होत्या ना, त्या प्रत्येकीला त्या दिवशी ते जुनं हसणं आठवलं. इंदुबाईच्या बंगल्यातही बातमी पोहोचली आणि म्हणतात ना, त्या दिवशी त्यांच्या हातातला चहा तसाच गार झाला. महिनाभराने अभयचा पहिला पगार झाला आणि मंडळी पहिल्या पगारात त्याने काय केलं असेल? गाडी, नवे कपडे नाही, तो आईला घेऊन सरळ इंदुबाईच्या बंगल्यावर गेला. आणि यावेळी पुढच्या दारानं. इंदुबाई दारात आल्या. नजर खाली. अभयने वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, काकू, गावाने आईचा सत्कार ठेवलाय होती. पहिलं निमंत्रण तुम्हाला द्यायला आलोय, कारण ही गोष्ट तुमच्या अंगणातूनच सुरू झाली होती. सत्काराच्या दिवशी अख्खं सोनगाव जमलं. कारखान्यावरून खास आलेले अभयचे वडील पहिल्या रांगेत बसले होते. डोळ्यात अभिमान मावत नव्हता. आणि स्टेजवर शकुंतला, तीच जुनी स्वच्छ धुतलेली साडी. स्टेजवर बसताना तिने आपले हात पदराखाली लपवले होते. भेगा पडलेले, राठ्ठ झालेले हात. तिला त्यांचा संकोच वाटत होता. अभयने ते पाहिले. त्याने आईचा हात अलगद बाहेर काढला, उंच धरला आणि माईक मध्ये म्हणाला, सोनगावकरांनो, हे आहे माझे खरे गुरुजी. समोरच्या बायका उभ्या राहून टाळ्या वाजवत होत्या. अभय माईक समोर आला. खिशातून तो जुना घडी पडलेला कागद काढला आणि हळूच म्हणाला, 15 वर्षी एका हळदी कुंकवाच्या दिवशी मी या पानावर एक वाक्य लिहिलं होतं. त्याने ते वाचून दाखवलं. एक दिवस माझी आई पुढच्या दाराने जाईल आणि सगळं गाव उभं राहून बघेल. आणि मंडळी, त्याने समोर बघितलं तर अख्खं गाव खरंच उभं होतं. मग अभयने जाहीर केले, माझं संपूर्ण पहिला पगार शकुंतला शिष्यवृत्तीसाठी, या गावातल्या प्रत्येक कष्ट करणाऱ्या आईच्या मुलासाठी. कारण साहेब बंगल्यात जन्माला येत नाही, आईच्या कष्टात जन्माला येतो. गर्दीतून इंदुबाई पुढे आल्या, डोळे भरलेले. शकुंतलाचा हात हातात घेऊन म्हणाला, मला माफ कर ग, मी तुला कधी ओळखलंच नाही. आणि शकुंतला फक्त हसली, म्हणाली, माफी कसली काकू, तुमच्या त्या एका वाक्याने तर माझा अभयला जिद्दी आली. त्या रात्री अभयने आईचे हात हातात घेतले. त्या हातांना अजूनही साबणाचा वास येत होता. पण अभयसाठी त्या वासापुढे जगातलं कुठलंही अत्तर फिकं होतं. कारण मंडळी, आईच्या कष्टाचं फळ कधीच वाया जात नाही. तुमच्या आयुष्यात असं कष्ट करणारं कोण आहे? आई, बाबा की आणखी कोणी? कमेंटमध्ये नक्की सांगा. ताई प्रत्येक कमेंट वाचते. अशा गोष्टींसाठी गोष्टीवाली ताईला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या गोष्टीत एक शिक्षिका, जिच्याकडे वर्षानुवर्ष कोणीही फिरकलं नाही, पण एक दिवशी अख्खं गाव तिच्या दारात उभं राहिलं. का? तर ती गोष्ट पुढच्या वेळी. भेटूया मग पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या माणसांना जपा.